नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथन में डॉक्टर उदय निरगुळकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या भारतीय शहरांची एक महत्वाची समस्या आहे ती म्हणजे रोजचं त्याच्यामधला होणारा प्रवास, भारतीय शहरातली अंतर्गत वाहतूक. रोज सकाळी कामावर जाणं, कॉलेजला जाणं, आपल्या विविध कामांसाठी बाहेर पडणं आणि तिथून परत येणं ही अतिशय जिकिरीची समस्या बनली आणि भारतातल्या जवळपास सर्वच शहरांची ही एक सारखी समस्या आहे. यावर ते आता रेल्वे सारखा पर्याय आहे. रेल्वेमध्ये होणारी अतोनात गर्दी आपल्याला काही फार नवीन नाही. आपण मुंबईमध्ये राहतो. मेट्रोचं काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. कधी येणार माहित नाही. या सगळ्यामध्ये जी खाजगी ऍपधारित वाहतूक सेवा आहे, ऍपधारित जी ट्रॅफिकिंग आहे, म्हणजे ओला असेल, उबर असेल, यांसारख्या ऍप्सना भारतातल्या प्रवाशांचा, विशेषतः सर्वच महानगरातल्या प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. यामध्येच आता भारत सरकारने भारत टॅक्सी नावाचं मोबिलिटी ऍप सर्व्हिस लॉन्च केलेली आहे. आता ही सर्व्हिस जी आहे, भारत सरकारने स्वतःहून सुरू केलेली सर्व्हिस जी आहे, या सध्या प्रस्थापित असलेल्या ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ज्या ऍप्स आहेत, या सगळ्या सर्व्हिसेस आहेत, यांना कितपत टक्कर देऊ शकेल, यांच्यासोबत या स्पर्धेमध्ये टिकू शकेल का, यातून ग्राहकांना काय फायदा होईल, यातून जे चालक आहेत त्यांना काय फायदा होईल, या सगळ्याच गोष्टींची चर्चा आज आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण ही खूप महत्वाची घटना आहे. भारतामध्ये कदाचित ह्याने एका क्रांतीची सुरुवात सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आज या चर्चेसाठी आज आपण पुन्हा एकदा उपस्थित आहे आपल्यासोबत उदय निरगुळकर सर. सर, तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण सर्वच जण रोज मुंबईमध्ये प्रवास करतो. ओला, उबर ह्या सगळ्या गोष्टी आपण कायमच वापरत असतो. यांचं सध्याचे प्रॉब्लेम्स नेमके आहेत काय? म्हणजे चालक ग्राहकांना कुठल्या प्रॉब्लेम्सना, समस्यांना तोंड द्यावं लागतं? मी तर जवळपास दररोजच ओला उबर वापरतो, त्यामुळे त्याचा एक मोठा ग्राहक आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. पहिला जी प्रॉब्लेम आहे तो म्हणजे बुकिंगला लागणारा वेळ, हा एक पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, बुकिंग केलं आणि आपली टॅक्सी येते आणि पटकन ती दिसेनाशी होते आणि तिने कॅन्सल केलेलं असतं. सो कॅन्सलेशन ही एक आहे. मग पुन्हा दुसरी बुक करा, मग त्याच्याकरता लागणारा वेळ, आणि मग त्याच्यात अगदी घाई गर्दीच्या वेळी तुम्हाला प्रचंड त्याचा मनस्ताप सहन करायला लागतो. दुसरी गोष्ट, सकाळची वेळ असेल किंवा संध्याकाळची वेळ असेल, ज्याला आपण पीक आवर्स म्हणतो, गर्दीची वेळ, त्यावेळेला ज्या प्रवासाला, म्हणजे समजा ठाण्याहून तुम्हाला हायकोर्टाला जायचं असेल, मुंबई हायकोर्टाला, तर 600 रुपये लागतात, 550-600 रुपये लागतात. परंतु पीक आवर्स मध्ये मी अनेकदा त्या प्रवासाला 1000-1200 रुपये सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे ही एक पिळवणूक वाटते. दुप्पट आम्हाला द्यायला लागतं. एअरपोर्टवरून रात्री जर मी घरी यायचं म्हटलं, संध्याकाळी 6-6:30 जर विमान लँड झालं, तर यायला लागणारा जो ठाण्याला मला घरी लागणारा वेळ आहे, वेळ तर सोडत्या, ते ट्रॅफिकच आहे, परंतु त्याचं भाडं आहे ते अवाच्या सवा आहे. त्यामुळे हायर फेअर्स इन पीक आवर्स ही एक फार मोठी समस्या आहे. तिसरं, अनेकदा ड्रायव्हर, त्यांचं जे वागणं आहे, त्यांची जी एक अरोगन्स आहे एक प्रकारचा, काही वेळा बसल्यानंतर महिलांना भीती वाटते की गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं आहेत की काय, किंवा अनेक ठिकाणी तशा प्रकारच्या गोष्टी घडलेल्या देखील आहेत. त्यामुळे ड्रायव्हरचं वागणं हा एक आहे. त्याच्यानंतर अनेकदा टॅक्सी स्वच्छ साफ नसतात. बसायला आपण तिकडे गेलं तर अतिशय अनारोग्यकारक, उल्हासदायक वाटू नये अशा प्रकारचं वातावरण असतं. अशा प्रकारच्या अनेक समस्या याच्यामध्ये आहेत. त्यामुळे रिलायबिलिटी, सेफ्टी, क्लिनलीनेस, हे सगळेच प्रश्न या ऍपमध्ये आता थोड्याफार फरकाने, काही वेळेला मोठ्या फरकाने आपल्याला दिसत येतात. सर, या आपण सध्या समस्या सांगितल्या, ह्यांचा आपण पुढे सविस्तर चर्चा करणार आहोत. पण आपण सध्या भारत टॅक्सी बद्दल बोलू की भारत टॅक्सी भारत सरकारने जी लॉन्च केलेली आहे, भारत सरकारने सुरुवात केलेली आहे, नेमकी याची कार्यप्रणाली आहे काय? आपण ह्याच्याबद्दलची माहिती आम्हाला सांगा. कशा पद्धतीची सेवा असणार आहे? जसे ओला, उबेर हे मोबिलिटी ऍप सर्व्हिस आहे, ज्याच्यावर टॅक्सी आपल्याला उपलब्ध असते, तसं ओला, उबेर सारखं दिस इज अ कॅब सर्व्हिस बाय गव्हर्नमेंट. when I say it is government, म्हणजे अक्षरशः प्रत्यक्ष काही भारत सरकार याच्यामध्ये आहे असं म्हणण्यापेक्षा सुद्धा भारत सरकारच्या अनेक उपक्रमांनी, ज्याला आपण सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे जे उपक्रम आहेत, त्या उपक्रमांनी याच्यामध्ये फार मोठा सहभाग घेतलेला आहे. आणि सहकार टॅक्सी ऍप या नावाने ते टॅक्सी ऍप आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि त्याला जे लायसन्स मिळालेलं आहे टॅक्सी ऍप चालवायचं, ते मल्टी स्टेट आहे. म्हणजे आज जरी ते गुजरात आणि दिल्ली वगैरे अशा ठिकाणी उपलब्ध असलं तरी सुद्धा लवकरच ते महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटका या सगळ्या ठिकाणी पुढच्या
1-1.5 वर्षात उपलब्ध झालेली दिसेल आणि 2028 पर्यंत हे सर्वसाधारणपणे त्याची फूटप्रिंट ज्याला आपण म्हणू ती अख्ख्या भारतभर पसरलेली आपल्याला दिसेल. विशेषतः एअरपोर्ट किंवा मेट्रो स्टेशन्स आहेत अशा ठिकाणी यांच्या आकर्षक जाहिराती सुद्धा आपल्याला केलेल्या आढळतात. त्यामुळे हे पूर्णतः सरकारी आहे असं आपण म्हणता येणार नाही. तर याचे जे मालक आहेत ते मालक हेच मुळात अनेक सहकारी तत्वावर चालणाऱ्या कंपन्या आहेत आणि त्याचे शेअर्स जे काढलेले आहेत ते शेअर्स घेतल्याशिवाय तुम्हाला ऍप डाउनलोड करता येत नाही. प्रत्येक ड्रायव्हर ग्राहकाला किंवा टॅक्सी मालकाला आपल्याला ते डाउनलोड करण्या अगोदर 5 शेअर विकत घ्यावे लागतात. त्यामुळे याची ओनरशिप, याची मालकी ही एक प्रकारे सहकारी तत्वावर या ड्रायव्हर्सकडे देखील आहे असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. सर, तुम्ही आता हे जे उल्लेख केला की ही सहकार तत्वावरती ही टॅक्सी ही प्रणाली चालणार आहे. आम्हाला या प्रणालीबद्दल अजून थोडंसं डिटेलमध्ये सांगा की नेमकी कशा पद्धतीने कार्यप्रणाली असणार आहे. आणि तुम्ही आता जो उल्लेख केला की आपण शेअर्स घेतल्याशिवाय आपण ह्याची सुरुवातच करू शकत नाही, हे काय प्रकरण हे आम्हाला समजावून सांगा. एक लक्षात ठेवा, जशी ओला उबेर ही प्रायव्हेट सेक्टरची कंपनी आहे किंवा दे आर लिस्टेड ऑन स्टॉक एक्सचेंजेस, तसे काही त्या प्रकारे याची काही प्रायव्हेट सेक्टरची ओनरशिप नाहीये. तर याचे काढणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या कोणत्या आहेत तर त्या कंपन्या सगळ्या सहकारी तत्वावर चालणाऱ्या सार्वजनिक सहकारी क्षेत्रातले सरकारी उपक्रम आहेत आणि याचे खूप मोठ्या प्रमाणात शेअर्स जे आहेत ते ड्रायव्हर्सनी घेतलेले आहेत. 5 शेअर तुम्ही घेतल्याशिवाय तुम्हाला याची मेंबरशिप मिळू शकत नाही आणि ऍप डाउनलोड करता येणार नाही. आणि याच्यामध्ये 2 प्रॉमिसेस करण्यात आलेले आहेत. पहिलं प्रॉमिस काय आहे की इतर ऍप जर तुम्हाला डाउनलोड करून चालक किंवा मालक म्हणून जर तुम्हाला डाउनलोड केलेत तर तुम्हाला त्यांची सबस्क्रिप्शन तुम्ही घेतलीत, मेंबरशिप तुम्ही घेतलीत तर तुम्हाला फार हवाच्या सवा फी दररोजची द्यायला लागते. कधी कधी काय होतं 2-2, 3-3 दिवस ड्रायव्हर काही कारणाने आपली गाडी चालवत नाहीत. आता गाडी ज्या काळात बंद आहे त्या काळातलं सुद्धा तुम्हाला ऍपचं सबस्क्रिप्शन द्यावं लागतं. बरोबर आहे. हे कितपत योग्य आपण म्हणणार. त्यामुळे त्यांचा त्याच्यामध्ये अवाच्या सवा आकारलं जाणं आणि ज्या दिवशी काम करत नाही त्या दिवसाचा सुद्धा ऍपचा खर्च आम्हाला द्यायला लागतो अशी त्यांची जी तक्रार होती त्याचं इथे निराकरण केलंय. इथे पर डे तुम्हाला ऍपचे पैसे भरायचे, डाउनलोड लॉग इन करताना ते पैसे तुमच्याकडनं कट होणार आणि मग तुम्हाला. दुसरी गोष्ट मगाशी जे मी सांगितलं की पीक आवर्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाडेवाढ बेसुमार केली जाते आणि मग पर्याय नसतो म्हणून प्रवासी ग्राहक नाडला जातो. त्याला एक प्रकारे आता पायबंद बसलेला आहे आणि मला असं वाटतं की एका मिनिमम फीजवर पीक आवर किंवा नॉन पीक आवरवर हे सगळं चालणार आहे. त्यामुळे मंथली किंवा 6 मंथली सबस्क्रिप्शन मॉडेल कडून आता डेली सबस्क्रिप्शन मॉडेलकडे आलेला आहे. सीके प्रल्हाद गॅरी हॅमल यांनी बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग ही जी कन्सेप्ट आपल्याकडे मांडली तेव्हा त्यांनी सांगितलं की शॅम्पूचे सर्वात मोठे ग्राहक मुंबईत कुठे आहेत तर ते नरिमन पॉइंट किंवा लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये नाहीत तर ते धारावीमध्ये आहेत. आणि धारावीमध्ये का आहेत? फक्त त्यांना परवडत नाही म्हणजे काय, तुमच्याकडे 250 रुपयाची बाटली असते शॅम्पूची किंवा 300 रुपयाचा साबू असतो, त्याच्याऐवजी तुम्ही तेलाची किंवा शॅम्पूची बाटली 5 रुपयाची दिलीत, 10 रुपयाची दिलीत, ते रोज विकत आणू शकतात. त्यांच्याकडे एकदम टाकायला 300 रुपये नाही आहेत. तसंच या ड्रायव्हर ग्राहकांचं आहे. त्यांना एकदम काही 1000 रुपये काही रुपये देऊन तुम्ही जर सबस्क्रिप्शन घ्या म्हणलात तर त्यांच्याकडे तेवढे खेळतं भांडवल नाहीये आणि पीक आवरचं प्राइसिंग कस्टमरकडे नाहीये. त्यामुळे जो कस्टमर पीक आवरमध्ये तुमच्याकडे येत नाही तो कस्टमर तुमच्याकडे येईल आणि खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला लागत नाही म्हणून ड्रायव्हर खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे वळतील. अशा प्रकारची याची रचना आहे. सर, कुठली वाहतूक जरी म्हटलं त्यामध्ये 2 महत्वाचे घटक त्यामध्ये असतात की त्याचे चालक आणि दुसरे म्हणजे ग्राहक. आपण दोघांचाही आपण स्वतंत्र विचार करू. पहिले चालकांचा विचार करू. या सेवेमध्ये सहभागी होण्यामध्ये आपण बरेच काही फायदे सांगितले मगाच्या उत्तरामध्ये, तरी सुद्धा आम्हाला ह्याच्याबद्दल थोडं सविस्तर सांगा की ह्याच्यामध्ये स्वतः आपण चालक म्हणून ह्याच्यामध्ये सहभागी होण्यामध्ये नेमका फायदा काय. कारण मध्ये आपण बघितलं असेल खाजगी ऍपच्या काही चालकांच्या आत्महत्यांच्या घटना सुद्धा घडल्या होत्या, त्यांची पिळवणूक होती म्हणून. मग अशा पद्धतीच्या गोष्टींवरती या सहकार जी भारत टॅक्सी जी आहे याच्यामध्ये उत्तर शोधली आहेत का? आपल्या याच्याबद्दल आकलन काय? दिवसाला 30 रुपये फक्त तुम्हाला सबस्क्रिप्शन आहे. विचार करा ह्याच्यापेक्षा कमी काय.
हे टॅक्सीवाल्यांसाठी. आणि रिक्षा जर तुमची शेअरिंग ऍपमध्ये असेल तर त्यासाठी फक्त 18 रुपये इतकीच रक्कम तुम्हाला द्यायला लागते. आणि त्या 30 रुपये आणि 18 रुपयामध्ये तुम्ही दिवसभर त्या ऍपवरनं तुमची गिऱ्हाईकं तुमच्यापर्यंत आणून देणार आहेत. आणि याचे चालक जे आहेत ना ते कॉपरेटिव्ह सेक्टरवर काम करण्यातले जगातले सर्वोत्तम मानले जातात. म्हणजे उदाहरणार्थ कोण आहे? अमूल आहे, इफ्को आहे, नाबार्ड आहे, की ज्याला या सगळ्या क्षेत्राचा अगदी काय म्हणून आपण ज्याला दादा कंपन्या आहेत, 30-30, 40-40 वर्षाचा यांच्याकडे अनुभव आहे. अशा 8-9 कंपन्या कॉपरेटिव्ह सेक्टरमधल्या एकत्र येऊन त्यांनी आपला सगळा अनुभव जो आहे तो पणाला लावून इकडे आलेले आहे. त्याचबरोबर जे ड्रायव्हर्स ऍप डाउनलोड करणार आहेत त्यांना मेंबर आधी होण्याकरता 100 रुपयाचे 5 शेअर त्यांच्याकडे तुम्हाला विकत घ्यायचे आहेत. आता याच्यावर तुम्हाला डिव्हिडंड मिळणार आहे, लाभांश मिळणार आहे. म्हणजे नुसतंच मेंबरशिपचे पैसे दिले आणि त्याचं काही नाही असं नाही आहे. त्याचा जो काही प्रॉफिट होणार आहे या सगळ्यातून तो प्रॉफिट पुन्हा त्या सगळ्या ड्रायव्हर्समध्ये वाटला जाणार आहे. आता याचा जो पायलट प्रोजेक्ट आहे तो राजकोटमध्ये पहिल्यांदा सुरू झाला आणि तो कमालीचा यशस्वी ठरलेला आहे. ड्रायव्हर्स आर एक्स्ट्रीमली हॅपी विथ दिस ऍप. आणि ते अगदी स्वखुशीनं फारशी जाहिरात न करता सुद्धा, फारसा आक्रमकपणे मार्केटिंग न करता सुद्धा ते आपल्याला या ऍपवर आलेले दिसतात. उदाहरण देतो मी तुम्हाला. नोव्हेंबर 26ला 6,000 ड्रायव्हर यावर होते आणि आज जर तुम्ही पाहिलं तर दिवसाला त्याच्यापेक्षा कित्येक जास्त पटीनं असलेल्या ड्रायव्हर्सना दिवसाला 100 भाडी मिळतात. म्हणजे किती मोठ्या प्रमाणात त्यांचा व्यवसाय वाढलाय तुम्ही बघा. त्यामुळे हा जो रिस्पॉन्स आहे हा रिस्पॉन्स अतिशय उत्साह वर्धक आहे. आणि म्हणूनच अहमदाबादमध्ये जेव्हा ही सर्व्हिस आपल्याकडे रुजू करण्यात आली त्यावेळेला रिक्षा आणि टॅक्सी जवळपास 30,000 ड्रायव्हर्स आणि रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर्सनी याचं ऍप डाउनलोड केलं आणि त्यांनी ही सर्व्हिस ग्राहकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. सर, आपण चालकांच्या बद्दल बोललो. आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ग्राहक. या भारत टॅक्सीचा ग्राहकांना किती फायदा होणार आहे? आपण मग अशी पिळवणूक वगैरे सगळे जे मुद्दे आपण चर्चा केली त्या सगळ्या गोष्टींवरती याच्यामध्ये कशा पद्धतीची उत्तर सोडली गेली आहेत? पहिली तर एक छोटंसं आणखीन एक सांगतो ते म्हणजे आपल्याकडे पूर्वी सीएनजी 50 रुपयाला होतं, आज सीएनजी 80 रुपयाला आहे. परंतु त्या प्रमाणात ओला उबेरचे रेट वाढले का? तर ते वाढले, पण त्याचा फायदा ओला उबेरला मिळाला. त्यामुळे त्यांचे डिव्हिडंड किती अफलातून आहेत तुम्ही बघून घ्या, त्यांच्या शेअर प्राइसेस किती जबरदस्त आहेत. तर इकडे काय झालेलं आहे की इकडे जेव्हा अशा प्रकारे सीएनजी वाढलं, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, पार्टच्या किमती वाढल्या, दॅट गेट्स रिफ्लेक्टेड इन टू फेअर ऑटोमॅटिकली. त्यामुळे जे भाडं ग्राहकाला लागू करायचंय त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मला वाटतं त्यांनी घेतलेल्या आहेत. आता सांगा 18 रुपये दिवसाला तुम्ही घेऊन सबस्क्रिप्शन घेता, दॅट्स नॉट इवन 0.5% ऑफ द डेली इन्कम. आणि जे इतर टॅक्सी ऍपना देत आहेत त्याच्या अर्ध्या टक्क्यापेक्षा सुद्धा कमी रक्कम आहे. म्हणजे ड्रायव्हर्सचा किती प्रचंड मोठा फायदा याच्यामध्ये आहे तुम्ही बघा. एकीकडे स्वस्त ऍप आहे म्हणून ग्राहक वाढणार आहेत आणि दुसरीकडे ऍपची मेंबरशिप घ्यायची फीच कमी आहे, डेली सबस्क्रिप्शनच कमी आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ड्रायव्हर्स देखील उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे. याचं कारण ग्राहकांना नो सर्च प्राइसिंग, नो पीक प्राइसिंग. सकाळी 6 वाजता गेलात तरी 600 रुपये, 9 वाजता जरी पीक टाइमला गेलात तरी 600 रुपये. अशा प्रकारची रचना इकडे अस्तित्वात येते. सर, तरी सुद्धा आत्ताच्या स्पर्धेच्या याच्यामध्ये अशा पद्धतीची सहकार कॉपरेटिव्ह याच्यावरती तत्वावरती चालली केली ही काय आपण मोबिलिटी सर्व्हिस ऍपची सर्व्हिस जी आहे, ही सेवा जी आहे, ही कितपत यशस्वी होईल? भारतासारख्या मोठ्या देशामध्ये किती यशस्वी होईल आपल्याला काय वाटतं? मी याचं काही कॅल्क्युलेशन केलं. मलाही मनात हा प्रश्न आला होता जो तुम्हाला पडलाय की 30 रुपये फक्त चार्ज केले सबस्क्रिप्शनचे, 18 रुपये चार्ज केले. याच्यावर ती कॉपरेटिव्ह कंपनी जी भारत टॅक्सी चालवणार आहे, सहकार ऍप चालवणार आहे, त्याचे खर्च निघतील का? पुट सम नंबर्स इन टू इट. अल्टिमेटली इट्स अ बिझनेस केस. आणि ते काय समोर येत आहेत बघा. एका दिवसाला 30 रुपये, 1 लाख समजा ग्राहक झाले तर मला सांगा
30 लाख रुपये दिवसाला निर्माण होणार आहेत आणि 30 लाख रुपये 30 दिवस म्हणजे 9 कोटी रुपये महिन्याला निर्माण होणार आहेत. 9 कोटी महिन्याला तर 12 महिन्याला साधारणतः 100 कोटी रुपये निर्माण होणार आहेत आणि दॅट इज सफिशियंट टू रन दिस ऍप असं मला असं वाटतं. त्या ऍपमध्ये अपग्रेडेशन आहे, मॉनिटरिंग आहे, टेक्नॉलॉजी काही गोष्टी आहेत, टेक्नॉलॉजी लायसन्स फी आहेत आणि या सगळ्यातून जो प्रॉफिट होईल त्यातला 80% प्रॉफिट हा पुन्हा ड्रायव्हर्सना डिव्हिडंड म्हणून परत मिळणार आहे. त्यामुळे इट्स अ रिअली विन विन सिच्युएशन हे आहे. आता याच्यात फ्लिप साइड आहे, दुसरी बाजू आहे. आता पूर्वी ड्रायव्हर कुठे कमवायचे तर पीक आवर्स मध्ये ते मोठी मोठी भाडी मारायचे आणि त्याचं सरच प्राइसिंग असायचं. मगाशी मी सांगितलं तसं 600 रुपयाच्या ठिकाणी 1200 रुपये आणि ते 1200 रुपये कमवायचे 600 रुपयाच्या नॉर्मल फेअर पेक्षा. आता इकडे तसं नाही आहे. त्यामुळे असं व्हायची एक शक्यता आहे की सकाळी 12-12:30 पर्यंत मी ओला उबेर चालवणार आणि नंतर स्विच ऑन करणार ऍप आणि 30 रुपये भरून भारत टॅक्सीला संध्याकाळी 5 पर्यंत काम करणार. पुन्हा 5 ते 9 मी ओला उबेरचं काम करणार आणि 9च्या नंतर मी पुन्हा भारत टॅक्सीकडे वळणार. अशा प्रकारचं एक काही मखलाशी याच्यात व्हायची शक्यता आहे. पण मला अशी खात्री आहे की याला बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, अमूल आहे, इफ्को आहे, नाबार्ड आहे, सहकार मंत्रालय आहे, याच्यात इनिशिएटिव्ह घेतला त्यांनी. पहिले काही करोड रुपये, काही 100 करोड रुपये याच्यामध्ये त्यांनी टाकले. ते या सगळ्यावर मात करतील आणि ग्राहकांची अखंडित आणि सुलभ सेवा देण्यासाठी ते वचनबद्ध असतील. आता आपण वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं आपण या भारत टॅक्सी बद्दल बोलतोय, चर्चा करतोय, वेगवेगळे मुद्दे आपण समजून घेतले. पण भारतामध्ये सध्या हे युग जे सुरू झालंय की एक स्पर्धात्मक युग आहे. बरेच ह्याच्यामध्ये ऍप्स, खाजगी ऍप्स या प्रवासी वाहतूक सेवेमध्ये आता सध्या कार्यरत आहेत. या ऍप बेस्ड मोबिलिटी सर्व्हिसेसचं भारतातलं भविष्य काय? भारत टॅक्सीने ह्याच्यामध्ये किती बदल होईल आपल्याला काय वाटतं? भारत टॅक्सीला काय झालं, एक ऍडव्हान्टेज असा मिळाला आहे की मोबाईल ऍप बेस्ड ट्रान्सपोर्ट हे आपल्याकडे खूप नवीन होतं. ते मार्केट बिल्ड करण्याकरता काही काळ जावा लागला. त्याकरता काही जाहिरातीचा खर्च, मार्केटिंगचा खर्च, माइंडसेट मेकिंगचा खर्च, हा सगळा खर्च ओला उबेरनी करून टाकला. आता तुम्हाला जर ऍप मधून टॅक्सी बोलवायची असेल तर तुम्हाला एज्युकेट करायची गरज नाहीये, बिकॉज यू नो हाऊ टू डू इट अँड यू विल डू इट. तुम्हाला फक्त ओलाच्या, उबेरच्या ऐवजी, रॅपिडोच्या ऐवजी आता सहकार नावाचं ऍप डाउनलोड करायचं आणि त्याच्यावर तुम्हाला चालवायचंय. तर हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतं की त्यांना एक लॉन्चिंग पॅडचा ऍडव्हान्टेज ऑलरेडी मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांची जी प्रगती आहे, ओला उबेरला जर पहिले 10,000 ग्राहक करायला समजा 100 दिवस लागले असतील तर त्यापेक्षा कित्येक कमी दिवस या भारत ऍप टॅक्सीला लागणार आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे द फ्युचर लुक्स व्हेरी ब्राईट आणि याचा फायदा चालक, मालक आणि ग्राहक या तिघांनाही होणार आहे अशी आता चिन्ह आहेत. सर, आता आपण भारत टॅक्सी या वेगळ्याच एका महत्वाच्या विषयावरती, पण काही लोकांचं याच्याबद्दल फारसं ज्ञान नसल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे काही लोकांचं लक्ष जाणार नाही. पण आपल्या चर्चेच्या माध्यमातून आपण असेच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा घडवून आणत असतो आणि तोच आज आपण प्रयत्न इथे केला आणि भारत टॅक्सी या मुद्द्यावरती आपण चर्चा केली, सविस्तर चर्चा केली. विषय त्या विविध अंगांनी त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न आपण केला. आमच्या प्रश्नांना तुम्ही सविस्तर उत्तर दिलीत आणि आमच्या बऱ्याच शंकांचं निरसन केलं. याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आज आपण भारत टॅक्सी या मुद्द्यावरती चर्चा केली. हा खरोखरच अतिशय महत्वाचा विषय आहे आणि आपल्या सर्वस्व भारतीयांसाठी एक नवीन चांगला पर्याय आपल्या सगळ्यांसमोर उभा राहणार आहे आणि पर्याय आपल्याला उपलब्ध होणार आहे. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक, फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.